नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण आपल्या कांदे पिकाच्या शेतामध्ये आलो आहे. कांदा सीड्स या पिकाच्या शेतामध्ये आलो आहे. आणि आता सध्या आपल्या कांद्याला लागवड करून सरासरी 1 महिना कंप्लीट झाला होता. आणि 1 महिना झाल्याच्यानंतर हे आपलं क्षेत्र होतं, मक्काचं क्षेत्र होतं. त्यामध्ये आपण कांदा लागवड केली. आता सध्या जवळपास आपण 18 इंचवरती ही लागण केली. 18/6वरती 5वरती अशी लागण झाली आपली. आणि आता सध्या आपण यामध्ये खालच्या साईडला आपण खत टाकून घेतलं, जसं की सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे 1846. आणि त्यामध्ये आपण एक 15 किलो पोटॅश घेतलं होतं. अशा प्रकारे आपण खत टाकून घेतलं त्यामध्ये. आणि एक त्या खालच्या साईडला एक नॉर्मली हलक्या हातानं आपण जे काय म्हणतो डवरणी कोळपणी, तर त्या पद्धतीने आपण खालच्या साईडला एक कोळपणी करून घेतली होती. आणि आता सध्या एक खत टाकून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपले एक 2 ते 2.5 तास मोटर चालवायची आहे, जेणेकरून आपले जास्त पाणी झालं कारणाने आपल्या कांदे पिकामध्ये जास्तीचा पिवळापणा येणार नाही. कारण की आपण जे खत टाकले ते लगेचच आता सध्या लागू होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला एक मध्यम ते मिडियम पाणी सोडायचं आहे. जसं की जास्त जाड जमीन असेल त्यामध्ये आपल्याला एक 1.5 ते 1.5 तास मोटर चालवायची आहे. आणि आपलं सध्या आता जमीन अशी आहे, मध्यम जमीन आहे आपली. त्यासाठी आपण यामध्ये एक 2 ते 2.5 तास मोटर चालून घेणार, जेणेकरून आपलं खत जास्त खाली जाणार नाही आणि जास्तीचं पाणी झालं कारणाने आपल्या कांदे पिकामध्ये पिवळापणा येणार नाही. तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपल्या अतिची थंडी असून त्यामध्ये आपल्या वरच्या साईडला अशा प्रकारे जर शेंडे वाळत असेल तर यामध्ये आज सध्या आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी घेणं आहे. आणि एक कीटनाशक आणि एक मिक्स मॅक्रोन्यूट्रॉन अशा प्रकारे आपल्याला एक कमी क्वालिटीची अशी फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कांदे पिकाला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या कांदे पिकामध्ये मच्छरांचा जे असा अटॅक होताना दिसत आहे. तर या धुई पडल्या कारणाने त्यामध्ये मच्छरसुद्धा चिटकून गेले त्यावरती दवा असून. तर आता सध्या आपण यामध्ये एक फवारणी घेणार आहोत, कारण की सध्या जास्ती कडाक्याची थंडी असून त्यामध्ये सकाळ सकाळी भयानक धुई आणि असं धुकं येत आहे. तर त्यामध्ये सध्या आता आपण फवारणी घेणार आहे. बुरशीनाशक आपलं सध्या आता खत टाकून झालं, लगेच त्यामध्ये बुरशीनाशक, कीटनाशक अशा प्रकारे आपल्या कांदे पिकामध्ये हे धुळीच्या कारणामुळे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ही या ठिकाणी जे कांदा बियाणं असतं आपला त्यामध्ये जात एक वेगळी निवडली गेली कारणाने, म्हणजे मिक्स जात असल्या कारणाने असे आपल्याला थोड्या प्रमाणात दिसून येत आहे. तर यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार नंतर, की यावरती फवारणी झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय काय आपण प्रक्रिया केली आणि संपूर्ण या झाडाला आपण दुरुस्त करणार आहोत. तर खत टाकून झाल्याच्यानंतर आता फवारणी झाल्याच्यानंतर जे काय कांदे पिकामध्ये आपल्याला वॉटर सोल्युबल खताचा उपयोग करायचा आहे, तर 100% त्यामधून आपल्याला फुटव्यांची भरभराट फुटवे काढायचे, की आपल्याला येणार टायमाला जे वरच्या साईडले बी असतं, टोंग असते, ते आपल्याला जास्त प्रमाणात कसे घेता येईल आणि एक सशकदार म्हणजे जाडपणा आपल्याला या टोंगामध्ये कशा प्रकारे आणता येईल. जाडपणा आला म्हणजे आपल्या जे काय थोड्या प्रमाणात जर ढगाळ वातावरण असो किंवा त्यामध्ये वारं थोड्या प्रमाणात जर पाण्याचं वातावरण झालं तर ते लगेचच एक थोड्या हवाच्या झोक्याने पडणार नाही. त्यामध्ये इथली सहनशक्ती करायची आपल्याला, की थोड्या प्रमाणात पण हवा आली तर पडणार नाही, अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं त्यामध्ये. तर आता सध्या आपण त्यामध्ये खत टाकून घेतलं होतं, जसं की पेरणीच्या वक्ती आपण एक खत टाकलं होतं. आता परत आपल्याला 1 महिन्याच्या नंतर एक खत घेतलं आपण, त्यामध्ये एक 1.5 ते 2 गुणी आपण एकरानुसार टाकून घेतली होती. आणि त्यामध्ये मॅक्रोन्यूट्रॉन आपण पावडर फॉर्ममधलं त्यामध्ये मिक्स करून पण आपण सध्या खालच्या साईडला टाकून घेतलं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण खत नियोजन करून घेतलं. आणि आता पाणी सोडून घ्यायचं आपल्याला लगेच आता. तर अशा प्रकारे जर नियोजन केलं 100% आपल्या कांदे पिकामध्ये 100% आपल्याला उत्पन्न वाढ होताना दिसेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.